साधू संतांचे विचार कधीतरी कटू वाटत असले तरी त्यामध्येच जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो। तो कसा हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट पूर्ण बघा। एका गावात एक अनुभवी चोर आपल्या मुलाला नेहमी साधू संतांचे प्रवचन न ऐकण्याचा सल्ला द्यायचा। एके दिवशी त्याचा मुलगा राजाच्या महालात चोरी करायला निघाला। वाटेत एका साधूचे प्रवचन सुरू होते। वडिलांची शिकवण आठवून त्यांनी लगेच कान बंद केले व पुढे जाऊ लागला। पण अचानक त्याचा तोल जाऊन तो पडला आणि साधूच्या 2 गोष्टी त्याने ऐकल्या। खोटं कधी बोलू नका आणि ज्याच्या घरी जेवाल त्याचा विश्वासघात करू नका। तो पुढे महालात गेला। महालात पहारेकऱ्याने तू कशाला आलास विचारल्यावर साधूची पहिली शिकवण आठवून त्याने प्रामाणिकपणे सांगितले की तो चोरी करायला आला आहे। पहारेकऱ्याला हसू आले। त्याने त्याला विदूषक समजून आत जाऊ दिले। आत जाऊन त्याने धन चोरले। बाहेर जात असताना तो चुकून स्वयंपाकघरात पोहोचला। तिथे विविध स्वादिष्ट पदार्थ पाहून त्याला मोह झाला आणि त्याने थोडे पदार्थ खाल्ले। खाऊन झाल्यावर त्याला ज्याच्या घरी जेवशील त्याचा विश्वासघात करू नको ही साधूची दुसरी शिकवण आठवली। त्याने चोरी केलेले धन परत ठेवले आणि बाहेर पडला। बाहेर जात असतानाच स्वयंपाकी ओरडला, चोर चोर पकडाव त्याला। सैनिकाने त्याला पकडून राजासमोर नेले। राजाने विचारल्यावर तरुणाने संपूर्ण सत्य सांगितले। साधूच्या शब्दांमुळे त्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला आणि कसा त्याने चोरीचा विचार सोडला। राजा त्याच्या प्रामाणिकपणाने खूप प्रभावित झाला आणि त्याला आपल्या दरबारात नोकरी दिली। घरी परतल्यावर मुलाने वडिलांना सर्व घटना सांगितली। हे ऐकून अनुभवी चोरालाही आपली चूक समजली। त्याने चोरी सोडून दिली। सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग कठीण असतो पण तो आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो। गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीस शेअर करा।